स्वागत करीते आज आपुले उदंड आयुष्य लाभ तुम्हाला उदंड आयुष्य रे आज आपुले स्वागत करीते आज आपुले या अभिचिंतन सोहळ्याला सुरुवात होत आहे. सर्वजण खाली बसून घ्या सर्वजण. माता भगिनीला बाबू खाली बसा बाबू सर्वांना चला खाली बसून घ्या. खाली उतरावं खाली सर्वे बसून जावं खाली. अवघ्या काही क्षणातच या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तरी आपण आजूबाजूला कुठे थांबला असाल तर त्वरित या कार्यक्रमाची सेवा वाढवण्यासाठी आपण त्वरित येण्याची कृपा करावी. हॅलो त्यांचे लाभलेले आहे आमचे गुरुवार श्री गजानन बाबा यांच्या त्यांचं आमच्या या गावकऱ्यातर्फे हार्दिक जास्त नका सर्वांना कृपया विनंती आहे आपण जागेवर बसून घ्यायचं आहे. शुभेच्छा देण्यासाठी आताच या ठिकाणी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय लोकनेते बाबूराव कदम साहेब उपस्थित झालेले आहेत आणि साहेब शुभेच्छा देत आहेत. सर्वांना विनंती टाळ्या वाजवून आपण महाराजांना शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. अर्जुन महाराज मोठे बाबा या लवकर. अर्जुन बाबा आपण करता स्टेज कडे यायचं आहे. आदरणीय हरिभक्त परायण गजानन अधिकृत उमेदवार आदरणीय लोकनेते बाबूराव कदम साहेबांना आदरणीय हरिभक्त परायण गजानन महाराज सुद्धा आशीर्वाद देत आहेत. सर्वांना विनंती की टाळ्या वाजून आपण बाबूरावजींचं अभिनंदन करायचं आहे. आमचे निवृत्ती महाराज साठे आपण स्टेज जवळ यावं आणि अकल्प विषय आहेत त्या कुळाने ताल गावी लवकरात लवकर. ज्ञानेश्वर माऊली बोटेवार चित्तरकर आळंदीचे सुप्रसिद्ध कीर्तनकार व तसेच ज्यांचे खैरगावकर त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी सर्वजण जमलेले आहेत. तरी मला खाली बसा बरं तुम्ही. आम्ही संप्रदायाच्या प्रमाणे त्यांचं खाली बसा करत आहो. खाली बसा. आवाज दे कृष्णा आवाज दे. अरे अरे हे बघा गजाननरावजी महाराज यांना जन्मदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून समाजाची भावी भक्ताची त्याचबरोबर सर्व रंजले गांजले यांची सेवा घडो हीच जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन थांबतो. आणि यानंतर अधिकृत उमेदवार आदरणीय लोकनेते बाबूराव कदम साहेब यांना आशीर्वाद रूपी शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय हरिभक्त परायण गजानन महाराज यांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. सर्व मंडळीला जय श्रीराम. नमः पार्वती पते हर हर महादेव. शिव शंकर भगवान की कैलानी बाबा की. तर आज मला वाटलं नव्हतं की एवढे पब्लिक या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्याला जमल.
तुम्ही बाहेरगावून, कोणी मुंबई, कोणी पुणे, कोणी हैदराबाद, लुधियाना, गोवा एवढे दूरदूरून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आले. सर्वांना धन्यवाद देतो. विशेषतः आमच्या या भागातले उमेदवार लोकनेते श्री माननीय बाबूराव कदम यांनी सुद्धा आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालं. तर त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आशीर्वाद देतो की त्यांना जे कार्य करत आहे त्या कार्यामध्ये त्याला यशाची प्राप्ती व्हावं. त्यांचं प्रत्येक पाऊल हे योग्य दिशेने पडत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पावलाला पांडुरंगाचा आशीर्वाद, बाबा चैलानीचा आशीर्वाद, तसेच महादेवाचा आशीर्वाद असावं आणि प्रत्येक पावलाला त्याला यश मिळावं. कारण की बघा, अक्कल बदाम खाण्याच नाही, ठोकर खाण्यासाठी म्हणतात. जोपर्यंत माणूस जीवनात ठोकर खात नाही तोपर्यंत प्रगतीला जात नाही. आज मी पाहत आहो साहेबांना खूप वेळेस ठोकरा लागले, पण चांगल्या व्यक्तीचा सपोर्ट जर चांगल्या व्यक्ती मागे लागलं तर निश्चितच चांगल्या व्यक्ती एक दिवस पुढे जाऊन स्वराज्यच निर्माण करणार. तर साहेबांना मनापासून आशीर्वाद. आणि साहेब हे भक्त मंडळ गावातले खेडगावातले तर आहेतच, पण आज वाढदिवसाच्या निमित्ताने आणि पौर्णिमाची वारी म्हणून दूरदूरून आलेले आहेत. कालपासून लोक नंबराला बसून आहेत, अजून नंबर लागले नाही. जेवढे झाले तेवढे पब्लिक काढायचा आम्ही प्रयत्न केला. आणि बघा, एकही संकल्प एकही नारा, जनसेवा ये धर्म हमारा. तुमची सर्वांची सेवा करणं हे आमचा धर्म आहे, हे आमचं कार्य आहे. हे कार्य आज 17 वर्ष पार पडले, करत आहोत 18 वर्ष आहे. आणि येथून जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुमची सेवा करणार हे मी संकल्प घेतो. आणि दुसरी गोष्ट, साहेबाला विनंती आहे की साहेब या ठिकाणी खूप काही गैरसोय होत आहे, जेणेकरून पाऊस आला, पब्लिक भिजत आहे, अनेक पब्लिक आहे. बरं जाऊ द्या, तुम्ही दशा पाहता पब्लिकाची. सर्व पब्लिकाकडून मला रिस्पॉन्स पाहिजे. भक्त मंडळ सर्वजण अंतकरणातून एक शब्द सांगा. बारीला बसायला आणि या ठिकाणी बारीला बसल्यानंतर पाऊस आल्याच्या नंतर, थंडी आल्याच्या नंतर किती त्रास होतो ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ज्ञातच आहे. पण हे जो सुदामा आहे, तुमची सेवा करणारा दास आहे, गरीब, जेवढं होईल तेवढं तुमचं करायचा प्रयत्न करा. साहेबाला विनंती करतो की आपण आपल्या कार्यातून जे काही घडल आपण ह्या मंदिरासाठी योगदान द्यावं आणि याचं कार्य पुढे आणि तुमचं नाव आयुष्यभर येतं राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी बाबूराव साहेबांना विनंती करतो की आपण निवडून आल्यानंतर ह्या मंदिराला सभागृह देण्यात यावे. पाण्याची सोय महाराजांची इच्छा पूर्ण करू असं साहेबांनी शब्द दिलेला आहे. जय श्रीराम. मतदान ज्यांनी केला त्याला विनंती करतो आपण लवकरात लवकर कृपा करावी. आज गजानन महाराज
खैरगावकर यांच्या जन्मदिवशी उपस्थित असलेले हदगाव विधानसभेचे अधिकृत उमेदवार बाबूराव कदम कोळीकर साहेब, त्यांच्या सोबत असलेले सर्व राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते व सर्व भक्तगण, माता भगिनी, मोबाईल खाली आहे, मोबाईल. राजकीय स्टेज नाही, बापूचा सत्कार्य चालत आहे. व्यसनमुक्ती व काही सुखी दुखी असलेले भाविक यांना त्यांची सेवा करण्याचं काम गजानन महाराज करत आहेत. आज वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना एकत्र येऊन गजानन महाराजांचा वाढदिवस साजरा करण्याचा योग आलेला आहे. मला या वाढदिवसाच्या निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे, कदम साहेब, आपण माझ्यापेक्षा खूप मोठे माणसं आहात. राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर अनुभव आहे. आमचे विकास भाऊ या मतदारसंघाचे तालुका अध्यक्ष होते. त्यांनी बरेच वर्ष सभापती पद भोगलेलं आहे, तालुका अध्यक्ष पद भोगलेलं आहे. असे बरेच पुढारी आपण इथे आहात. त्या ठिकाणी येणारी सर्व पब्लिक, ही जनता जे आहे, सर्वांच्या भावना घेऊन इथे येत आहेत. त्यातलाच मी एक अनुभव आलेला आहे मला. मी सुद्धा एका दुःखातून बाबाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी गजानन महाराज वयाच्या 1.5 वर्षापासून सुखी दुखी लोकांचा सेवा करतात. मला सांगायचं एवढंच आहे सर्वांना, या ठिकाणी भोंदू बाबा म्हणून कोणी भोंदूगिरी करत नाही. या ठिकाणी जे काही आहे सत्कार्य घडते. ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद भेटतो, बापूंचा आशीर्वाद भेटतो, त्या आशीर्वाद घेण्यासाठी सुखी दुखी लोक इथे येत आहेत. आज माझ्या निदर्शनास एक गोष्ट आली. बाबूराव कोळीकर साहेब, कुणीतरी इथे येऊन दारू पिऊन गोंधळ घालत होता. कोणीतरी इथे येऊन गोंधळ घालत होता. त्या माझ्या भावाला सांगायचं आहे, अरे भावा, तुला तो अधिकार कोणी दिलेला नाही. महाराज खरंच चुकीचे वागत असतील तर इथल्या भक्तांनी तक्रार करायला पाहिजे. भक्त म्हणले पाहिजे की बा महाराज मला पैसे मागायला. अरे महाराजांनी कुठले 10 रुपये कोणाचे मागलेले मी तर बघितले नाही. कोणी बघितले का कोणाकडे 10 रुपये मागले का महाराज? इमानदार हात वरून सांगा. मला एवढंच सांगायचं आहे, मला इथला फोन आला होता. मी पण एक राजकीय कार्यकर्ता आहे. भोकरला मोठी सभा होती, त्या सभेत भाषण चालू होतं. बापूचा फोन आल्यामुळे उचललो. सभा सोडून मी पहिला ऍडिशनल एसपी साहेबांकडे गेलो. साहेबांना सर्व हकीकत सांगितली. साहेबांनी स्वतः दखल घेतलेली आहे. मला एवढंच सांगायचं, आजूबाजूला ज्याने ऐकत असतील ना, बापूला त्रास देण्याचं काम करत असतील, त्याने एवढं लक्षात ठेवा, इथला ट्रस्ट आणि गजानन बापू खैरगावकर बाजूला राहतील, पण लाखो जे भाविक आहेत आमच्याशी सामना तुमचा राहील. याच्यानंतर सैलानी बाबाच्या दर्गाकडे आणि गजानन महाराज खैरगावकडे यांच्याकडे जर कोणी वाईट नजरेने आणि वाईट हेतूने त्रास देण्याचा बघत असत तर इथं येणाऱ्या लाखो भक्तासोबत तुमचा सामना हे विचार करा. म्हणून म्हणतो, आजपर्यंत माझ्या नजरेत बघितलेले आहे विकास भाऊ, दर सोमवारी हजारो भक्त येतात व्यसन मुक्त करण्यासाठी. इथं आलेला माणूस एक वेळेस आला
त्यानंतर त्याला कधी व्यसन केलेलं मी बघलेलं नाही. इथं बिमारी घेऊन आलेला माणूस परत कधी मी त्याला बिमार बघलेला आहे. मी या सर्व गोष्टीचा साक्षीदार आहे. मी नांदेड जिल्ह्याच्या SP साहेबांना स्वतः सांगलं, साहेब म्हणलं महाराज काही चुकीचे वागले असतील, पहिला गुन्हा माझ्यावर दाखल व्हा. म्हणून मला वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच सांगायचं, बरेच लोक शुभेच्छा द्यायला आलेत, सकाळपासून आहेत, कालपासून आहेत, परत कोणाला जायचं आहे तर बाबूराव कोळीकर साहेबाला फक्त 4च दिवसावर सगळ्याच गडबड केला आहे. म्हणून मी एक वेळेस परत बापूंना शुभेच्छा देतो. आणि बापू तुम्ही इथं कोणी आल्यात तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आम्ही सर्व भक्त तुमच्या सेवेत आहोत. आम्हालाही अशा माणसं जर आले तर सेवा करायची संधी मिळेल एवढं बोलतो. आणि बापूला आमच्या सर्वांचं आयुष्य लाभो आणि बापू हजारो वर्ष बापूला आयुष्य लाभो आणि अशीच आपण सर्व समाजाची येणाऱ्या सुखी दुखी लोकांची सेवा करावं एवढं बोलतो आणि मी थांबतो. अश्विनी समोर बघ. बापू समोर बघा. हॅलो. अकल्प आयुष्य भावेत या कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नव कोण काढी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा भारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा मने दयाचा वे कल्याण जामुकी निदान पांडुरंगा कल्पनेची बाधा नव कोण काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. एका आवाजात हातवरी करा. मेल फिमेल आवळ्या सर्व पुरुष मंडळी स्त्री माता माऊली माता बहिणी सगळेजण हातवरी करा. माझ्या मागे जयकारा द्यायचा आहे. पुंडलिका वजारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की आज के आनंद की संत श्री सेवालाल महाराज की डॉक्टर रामराव महाराज की नमः पार्वती पते हर हर शिवशंकर भगवान की. आवाज येत नाही बघा, नाही तर तुम्ही कार्यक्रम संपणार. आवाज बोला. नमः पार्वती पते हर हर शिवशंकर भगवान की नर्मदेश्वर भगवान की कंठेश्वर भगवान की हर हर. जय श्रीराम जय श्रीराम रामचंद्र की. एकदम खाली पैर खाली. मामा
चला या लवकर उशीर नका लावू. मार्तांडे माऊर गामे माऊर गावातले माता माऊली महाराजाच्या वाढदिवसानिमित्तानं बुंदीचं आणि जेवणाचं पूर्ण आयोजन केलेलं आहे. आपण ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, नारायण महाराज, आनंदी महाराजाचा बॅनर लावून ठेवलेला आहे. ज्या एकेकानं गिफ्ट बाबाला आणून देण्याची कृपा करावी. चला कृपा करावी बघा. चला ज्यांनी फुलांच्या हार आणला वगैरे गिफ्ट वगैरे आणलं असेल दादा, ज्यांचं झालं असेल गिफ्ट देणं आपापल्या जागेवर जाऊन बारीला आता कोणी बसायचं. इथं अजून खूप बघा, जास्त नका तेवढं दादा स्टेजवर. इथे भक्त मंडळ आहेत बघा, बराच वेळ होईल आपल्याला. चला झालेले पटपट. चला बापू आपण हात जोडू. सर्वजण शांत बसा. ज्यांचं गिफ्ट देणं झालं असेल तर आम्हाला लवकर चला लवकर बाबांना आशीर्वाद देण्यासाठी नाही करा. माझ झालं त्यांचं चला उतरा खाली बापू, त्रास देऊ नका. सर्वांना विनंती आहे बघा. चला ज्यांचं गिफ्ट देणं झालं असेल तर मग झाले का बघा, झालं का उतर. चला मग चला गर्दी नका करू ना. अशा प्रकारे बाबांचे आई बाबा आशीर्वाद देत आहेत. शांत बसा थोडं जण. नमस्ते भाऊ, बोला. जेवण वगैरे नाही तर खैरगावला आहे. इव्हेंट चालू आहे बर्थडेचा. गजाननबाबांचा वाढदिवस आहे. फोटो काढा. चला फटाफट. बरेचसे भक्त मंडळी उभे आहेत बघा. काही काही झोपेत आहे, जावळ देत आहेत. हे काही नाही बापू, गर्दी नका करू. थोडं थांबा, इथं थांबा, गर्दी नका करू. यायचं झालं की आपण खाली वगैरे यायचं. समोर हात लावा, हात लावा पाय इकडं. हॅलो हॅलो. हॅलो. चला बाबांचे मोठे भाऊ लवकुश भाऊ आपण त्याला झालेले एकेकाने उतरा बापूसाठी कोण सगळ्या थोडासा. चला पटकन चला. चला झालं ते फटाफट उतरा बापू, गर्दी नका करू. दरबारात कोणी बसू नका. इकडे येऊन बसून राहा, उठू नका. तुला पटापट डेकोरेशन शूट करा. खूपच छान डेकोरेशन आहे. ज्या कोणी लागणार या
कृष्णा असं एक गर्दी नका करू स्टेजवर. हो चला तुम्ही फोटो घ्या चला तुम्ही सर्वजण बसून घ्या तिकडे. चला बाबू झालं ते पटापट चला. चला झाली चला नावडी चला शिवजवळ खारगाव बोलणार आहे. हा सोहळा संपन्न झाल्यानंतर त्या भेटीस अवघे काही 15 मिनिटाचा समर्पण होती ना. त्यानंतर लगेच बाबा आपल्याला 5 मिनिटं बोलतील. आपण ते ऐकायचं आहे. चला थोडा हातात सांगे. चला झालं ते पटापट चलत राहा. येत राहा बाकीचे. अवघ्या काही क्षणात हा सोहळा संपन्न होईल. नंतर तुम्हाला विषय होईल बघा त्याची दक्षता घ्यायची आहे. आणि सर्वजण दरबार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबाच्या वाढदिवसानिमित्त बाबा आपल्याला काहीतरी देणार आहे. त्यासाठी आपण कुठं नाही जायचं, जागेवरच बसायचं बघा. चला जे झाले ते उतरा पटापट उतरा. प्रसिद्ध कीर्तनकार अंजलीताई तांबे त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. ते कृष्णा समोर फोटो घे. कृष्णा आवाज बघायला. हॅलो माझ्या तमाम भक्ताला सर्वजण हात वरी करा. एकदा आता खाली करा. म्हणजे मला कळतं तुम्ही जागे हवा. आता खाली करा. तर इकडे बघा 1 मिनिट. कॅमेरावाले थोडा असं सरका थोडं. ओ बापू प्रशांतवाले थोडासा. शिष्यमंडळ कडक बंदोबस्त ठेवा. चला अशा प्रकारे चला राहिलेले सदभक्त या लवकर पटपट या. उशीर होते पटपट. चला आत्मा लवकर पटपट या. शिष्यमंडळ तिथं त्या शिक्षणपती चालू जाऊ. बघा मामा किलोमीटर राहू नका. प्रकार गर्दी नका करू. संपला. एकदम जाऊन मोटर सुरू करा. पाणी नाही म्हणते टाकीत माय गडबड करू नका. माय बराच वेळ आहे. दादा शिष्यमंडळी ऐका. त्या साईडला चपात्या आहेत म्हणा. बाबा चपात्या बुंदी काढून जाते. अरे देशमुख साहेब फक्त सेवक मंडळ बुंदीचं काढा किरे बाबा आहे. जेवण वाडा पब्लिकाला जेवण. परमेश्वर सुंदर तिकडे जाऊन चपात्या आला का तर लपून नका. मला बघून तिकडे जावं. जेवण नाही हो बाबा. चला की माय तुमच्या पाया पडतो. चला की माय जेवण पुंडलिक श्री नारदे तुकात भगवान की जय. चला भाजी जेवण वाढू लागावं. लहान शिष्य वाढावं लागले.
लहान लेकरं वाढा लागले तुम्ही वाढा पुढे दादा तुमच्या पाया पडतो शिष्याच्या दोन्ही काहीतरी देणार आहे त्यासाठी आपण जागेवर थांबायचं आहे बघा शिष्टमंडळ आपली जेवढी शिष्टमंडळ आहे त्यांना विनंती आहे शिष्टमंडळ सुखातून सुखातून गेली सर्व भक्त मंडळी बाबांसाठी चला लवकर शिष्टमंडळ चला आता यावर चला हे माय झालं का चला प्लीज मित्र खाली चला माय विनंती आहे आजूबाजूला कुठं थांबू नका तरी त्यांनी कृपा करावी गरीब माणूस बाई माणूस कोणीच माती म्हणच्या बाई म्हणच्या रेगेडिओ कोणी जेवण करत चला आनंदराव मामा आवडेल ओंकारला घेऊ नको शिवराठोड आपण शिष्टमंडळ आपापल्या जागेवर लागा भाऊ चला चला बरोबर पार पाडल्यास लगेच बाबा आपल्याला 5 मिनिटं काहीतरी बोलणार आहेत राहिल्या 2-3 राहिले तर लवकर घ्या जाऊन भाकर आणावं भाकर चपात्या आणून वाढाव्या चपात्या जाऊन आपण स्टेजवर यायचंय बघा शंकर बाबू दुकान जल्दी जल्दी गामे मैरी चला झालं हॅलो तुम्ही बघा चेक करा चला माहिती चला उतरा पटकन चला या ना पटकन मध्ये किती वेळ आवाज द्यायचा जेवण झालेले ताट आपण धुलो अशा प्रकारे हा आणि हा मंडळ मोटर सुरू करायचं गंगा पटकन आणि या सैलाने मंडळ खाली बसून घ्या 1 मिनिट ऐका तर पहा बाबा ओमाला बोलो ओंकार गुंफलवाल आपण लवकरात लवकर स्टेजवर या सर्व भक्त मंडळी मला वाटलं नव्हतं की एवढी पब्लिक वाढदिवसाला अभिष्ट चिंतनाला येईल आज दिवसभरामध्ये आपल्या पब्लिकाचा आकडा भरपूर झालेला आहे अन्नदान सुद्धा भरपूर झालेला आहे या गोष्टीचा आनंद आहे आपण सर्वजण बाहेर गावून शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित झाले सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मी आभारी आहे खरंच आमचे पिताश्री माननीय श्री अर्जुन महाराज व तसेच आमचे सर्व सेवक मंडळ व तसेच ज्यांना अनुदान दिला आपले केशव बापू भोकरकर व तसेच श्री गजानन महाराज सैलानी चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य सहसचिव सर्व मंडळांनी या ठिकाणी भव्य दिव्य नियोजन ठेवला अजून सुद्धा आपला एक आदेश आहे येताना मला घोड्यावर आणलं जाताना सुद्धा घोड्यावरच जाणार नाही तर घरी जाणार जायचं सुद्धा बंदोबस्त घोड्यावरच करावा तर लक्ष द्या पवित्र ते कुल पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती खरंच आपली महाराष्ट्र भूमी हे खूप पवित्र आहे अनेक साधू संत या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला येतात
आणि जगताच्या कल्याणे संतांच्या विभूती, देह झिजली ती परोपकारे. त्याचप्रमाणे आपण येथे सर्वजण आलेले आहोत. आमच्या हातानं तुमची सेवा सदैव आम्हाला घडावं यांच्यासाठी रात्रंदिवस आमचे एकच कार्य, एकही संकल्प, एकही नारा, जनसेवा हे तुमच्या सगळ्यांची सेवा करणं, या आमचा धर्म, हे कार्य आम्हाला घडावं. म्हणतात हस्तो पवित्र जाण पुण्य पाद पवित्र तीर्थ कंठ पवित्र नाम घोषरी देव पवित्र ब्रह्मनिष्ठा हस्तक्ष भूषण यदि दान. हाताचं भूषण दान करण्यामध्ये आहे, कंठाचं भूषण नामस्मरण करण्यामध्ये आहे, त्याचप्रमाणे हृदयाचं भूषण ब्रह्मनिष्ठा पाळण्यामध्ये आहे. तसं आम्ही सुद्धा कट्टर वारकरी संप्रदायाला मानतो आणि पहिल्यापासून आम्ही वारकरी संप्रदायामध्ये आहात. आमचे कार्यक्रम कीर्तन भरपूर तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळालेले आहेत आणि तुम्ही सर्वजण युट्यूबवर पाहता बघता. तर सर्व मंडळीला एकच सांगणं आहे की आज शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आणि वारीच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण आलेले आहात. कालपासून भक्त येऊन थांबलेले आहेत. सर्वांना धन्यवाद आणि एक आशीर्वाद की ज्यानं लेकरासाठी आलेले आहेत, ज्यानं दुःखासाठी आलेले आहेत, शारीरिक, भौतिक, अधिभौतिक, मानसिक, आर्थिक जे काही समस्या, जे काही दुःख घेऊन आलेले आहेत, सर्वांना आज माझ्या अभिष्ट चिंतना निमित्ताने आशीर्वाद देतो की आजच्या दिवशी काहीतरी दान धर्म करावा. कारण की आपलं वर्ष कमी व्हायला 18 वर्षाकडे आपण आता चालले. तर सर्वांना आशीर्वाद आहे की माझ्या पुढच्या येणाऱ्या वाढदिवसाच्या अगोदर तुमच्या सर्वांची इच्छा आणि तुम्ही जे जे भावना घेऊन दरबारात आलेले आहात, तुमच्या सर्वांची झोळी भरणार आशीर्वाद. लक्ष द्या माझ्याकडे. सर्व भक्त मंडळ, शिष्यमंडळ सर्वांना आज तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी रात्रंदिवस सेवा करत आहे. आज 200 सेवक या ठिकाणी उपस्थित होऊन तुमची सेवा करत आहे. एकदा शिष्यासाठी टाळी वाजवा. कारण आज मी पाहत आहोत 3 दिवस झाले झोप नाही, आम्हाला सुद्धा नाही. आम्ही पंढरपूरच्या वारीला गेले होते कार्तिकीला आणि गुरुवारी रात्री आम्ही आले. गुरुवारी बैठक झाली, काल रात्रभर बैठक, आज दिवसभर बैठक, अजून रात्रभर बैठक आहे. आम्ही तुमच्या सेवेसाठी रात्रंदिवस तुमची सेवा करणारच. पण मला एक सांगायचं आहे की ज्या कुळामध्ये माझा जन्म झालेला आहे, माझं कुळ विशेष म्हणजे मी जातीने बंजारा आहे. काय बंजारा? माझं नाव गजानन महाराज, गजानन बाबा हे पूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध आहे. पण विशेषतः माझं खरं आडनाव म्हणजे राठोड आहे. काय आहे? काय आहे? राठोड म्हणजे बंजारा कुळात माझा जन्म झालेला. पण मी एक कार्य हातात घेतलेला हो. ना मैं हिंदू हूँ, ना मैं मुसलमान हूँ, अब मैं सब भक्तों के लिए समान हूँ. मी सगळ्यासाठी समान आहे. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. सगळ्याचं हित काच्यात आहे, सगळ्याचं सुख काच्यात आहे. हे कार्य आज 17 वर्षापासून चालू आहे, अजून चालू राहणार. तर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. कारण की आज मुंबई, पुणे, हैदराबाद व तसेच गोवा, लुधियाना, बाहेर राज्यातून सुद्धा लोक या ठिकाणी वाढदिवसाला जमले. सर्व पावले मंडळाला एकदा, भक्त मंडळीचा एकदा टाळी वाजून स्वागत करा. व तसेच आमचं पूर्ण परिवार आता एक उभा टाकून होती बघा. आमची माता माऊली, आमच्या आईचं नाव, आमचं थोडं परिचय देतो तुम्हाला बरं. आमचं परिचय नाही तुम्हाला. आमच्या आईचं नाव वनिताबाई अर्जुन राठोड. तसेच आमचे बाबा अर्जुन या ठिकाणी उपस्थित आहे. आणि जसं एखादी फोटो काढायचा असेल, फोटो लावायचा असेल, घडी लावायचा असेल, त्याला भिंतीचा आणि खेळाचा आधार द्यावा लागते. त्याचप्रमाणे आज मी कुठेही कीर्तनाला, मी राज्यभरात पूर्ण 4 राज्यामध्ये कीर्तन करतो, कार्यक्रम करतो, इकडे तिकडे जातो, वास्तुक शांतीला कार्यक्रमाला जातो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या 2024 मध्ये कमीत कमी 200च्या वरी कीर्तन या ठिकाणी आम्ही गावोगावी जाऊन केलेलं आहे तुमचा आशीर्वाद. आणि येणाऱ्या 2025 तारीखा हे सोमवार, गुरुवार सोडून पूर्ण बुकिंग आहे बघा. आता विचार करा, एवढं पब्लिकाचं आणि सर्वांचं प्रेम आमच्यावर आहे. या प्रेमापोटी तुम्ही सर्वजण आलेले आहात, वारीसाठी आलेले आहात. तर मी ईश्वराला एकच विनंती करेन की आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने, आज माझ्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने, अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने
मला तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहात निमित्ताने मी एकच प्रार्थना करतो, बाबा सैलानीच्या चरणी, देवीच्या चरणी, स्वामी समर्थाच्या चरणी, महादेवाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, जे कर्तृमाकर्तून जगाचा चालक मालक आहे, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्याकडे, अरे ज्यांच्या सत्तेशिवाय पान सुद्धा हलत नाही असा असणारा तो भगवान परमात्मा, त्या सर्व भगवंताला विनंती करतो की तुम्ही एवढे लांबून एवढे दुःख घेऊन, एवढी समस्या घेऊन, एवढी पीडा घेऊन या ठिकाणी येता, 24 तास बारीला बसता, पंढरपूरची जशी बारी असते त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी बारीला बसता. खरंच माझा आज मनापासून आशीर्वाद आहे. ज्यांच्या नेतीमध्ये चुकलं असेल, नेमामध्ये चुकलं असेल, काही कमी जास्त झाल्यामुळे मी काही फाईला जर पेंडिंग मध्ये ठेवलेल्या असेल तुमच्या बिमारीच्या, ते सगळ्या फाईला आज मी पास करणार आहे. तुम्हाला सर्वांना फळ प्राप्त होईल, सर्वांना आशीर्वाद आहे. माझ्या माता माऊली शारीरिक, भौतिक, अधिभौतिक, मानसिक, आर्थिक तुमची प्रत्येकाची समस्याचं समाधान होणार आहे. तुमची सर्वांची इच्छा पूर्ण होणार आहे. आपण सर्वजण खाली बसून घ्या आणि आपली हाताची सर्वांनी मूठ बांधा आणि तुमची अर्जी तुम्ही सर्वजण लावा. खाली बसून घ्या, जे बसल त्यांची अर्जी स्वीकारण्यात जाईल. तुम्ही तुमच्या मनातून जे काही मागायचं ते काही मागा. तुमची प्रत्येकाची इच्छा देवापासून नेण्याचं कार्य या ठिकाणी मी करणार आहे. सर्वजण खाली बसून घ्या. दोन्ही हाताचे मुठी बांधा, आपल्या दोन्ही हाताचे मुठी बांधा सर्वजण. आता सर्वजणांनी खाली बसून घ्या. दरबारात जत्रोक माझा आवाज चालला, ज्याला बसता येत नाही त्यानं उभा टाका, उभा टाका. ज्याला बसता येत नाही त्यानं उभा टाका. आपल्या हाताचे मुठी बांधा, अजिबात बोलू नका. शिष्यमंडळ, गावातले, तंड्यातले सर्वजण आता सर्वांनी डोळे लावा आणि आपली जे काही इच्छा आहे ते आपल्या मनामध्ये धरा. डोळे लावा, आपली इच्छा आपल्या मनामध्ये धरा. प्रत्येकाने धरले का? प्रत्येकाने सर्व माता माऊली ज्याला जे काही मागायचं आपली इच्छा धरा. माऊली तुम्हाला काही मागायचं नाही का? आलेला आहे. आता सर्वजण डोळे काढा. तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. तुमची प्रत्येकाची इच्छा माझ्या पुढच्या वाढदिवसापासून पूर्ण होईल आशीर्वाद. आणि सांगायचं म्हणजे थोडक्यात 1 मिनिट अजून तुमचा घेतो, लगेच दरबाराला सुरुवात. सांगायचं तात्पर्य असं आहे की आमचा उद्देश एकच आहे की येता आलेला कोणता बी दुःखी व्यक्ती, पशु असो, पक्षी असो, प्राणी असो, आपल्याला देवाची ओळख करून घ्यायची असेल तर पहिले संतांची ओळख करून घ्यावं लागते. आपल्याला जज फैसला कधी देतो जोपर्यंत आपल्याला वकील चांगले भेटत नाही. आता तुम्ही आमच्यामुळे देवाची ओळख करून घेता, हे आमचं बडपण नाही. मी काय भगवंत नाही, मी काय देव नाही, मी सामान्य तुमच्यासारखा आहे. मी खरं सांगतो, मया एवढा नालायक माणूस या महाराष्ट्रात कुठं नाही आहे. आता तुम्ही शब्दात अडकले तर तुमची सेवा करणे आमचं कर्तव्य आहे. सेवा आम्ही करण. एवढं थांबतो. सर्वजण हातवरी करा एकदा. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. हर 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 हर. एवढं सांगून माझे 2 शब्द थांबवतो. आपला YouTube चॅनल आहे श्री गजानन महाराज खिरगावकर. लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीला दाबायला अजिबात विसरू नका. रामकृष्ण रे. म्हणा की तोड नाहीत का तुम्हाला? इथं बोलू नका म्हणलं, तिथं लय बोलता. इथं बाबांच्या दरबारात बोलायला काय तोंड सुलेत ते तुमचं? मला काय तुम्ही दिसत नाही बघा, तरी पण मी बोलतो. ऐकू येते ना सर्वांना? ऐकू येतं का? कोणी बाहेर आहे? आणि तुम्हाला पण माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. जरा जोरात बोला. मी थोडी बहिरी आहे. जरा जोरात बोला बरं का. प्रथमतः आमचे बाबा असतील गजानन अर्जुनराव राठोड यांना मी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून मी देतो. आणि भगवंताकडे मी प्रार्थना करतो की बाबांच्या हातून असेच कार्य घडत जाओ. अनेक म्हणजे जे त्यांनी जे समाजाविषयी जे चांगले कार्य करत आहेत ते अनेक कार्य घडत जाओ हीच मी भगवंताच्या प्रार्थना करतो. देव तर नाही पण देवा समान असे असणारे आमचे गजानन बाबा आहेत महाराज, त्यांना प्रथमतः माझं धन्यवाद देतो. आणि मी जे 2 शब्द
त्यांच्या अभिष्ट सोहळ्यानिमित्त मी तुम्हाला एक छोटस का होईना एक गीत म्हणून दाखवतो, सर्वांनी ऐकायचं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जसा गुलाबाच्या फुलाचा तुम्ही वास घेतला का नाही? घेतला का नाही? मुख्य आहेत का आमच्याकडे 2-2 वर्षाचे लेकर बच बोलतात आणि तुम्ही एवढे असून बोलत नाही? बोला ना, घेतलं का नाही? कसा येतो? छान येतो का नाही? तसाच मग बाबाच्या जीवनाचा सुद्धा सुगंध दरवळावा अशी माझी भगवंताची प्रार्थना आहे. फार सुंदर कार्य करत होता तुम्ही. कोणती सुद्धा बाबापाशी इच्छा घेऊन या, ते पूर्ण करणार म्हणजे. मग आता मला सांगा, आपण जर भगवंताकडे इच्छा मागली तर भगवंत देतो का नाही? देतो ना. जर आपण त्याची सेवा केली तर देतो. मग तसं आपण बाबाची सेवा करायची. बाबा पण भगवंताप्रमाणेच आहेत. आपण त्याला भगवंत, तुम्ही तर मनातून भगवंत मानलाच, आणि जरी मी भगवंताप्रमाणे, भगवंत जरी आपण त्याला म्हणलो नाही, भगवंताप्रमाणे जरी म्हणलो तरी खूप चांगलं आहे. आणि जर आपल्याला भगवंताकडे जर जायचं असेल तर आधी यांच्यासारख्या संतांची भेट घ्यावी लागते आणि नंतर आपल्याला भगवंताकडे जावं लागते. बरोबर आहे का नाही? मग बाबाचं महाराज आज असे जे लोक, मी तर प्रथमतः त्यांच्या वडिलांना धन्यवाद देतो, कारण इतकं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी म्हणतात का नाही. त्यांच्या आई वडिलांचे विचार शुद्ध होते, आचार शुद्ध होते, म्हणून इतकं सुंदर फळ त्यांच्या जन्माला पोटी आलं. महाराज किती सुंदर, इतके सारे कार्यक्रम. मी तर त्यांच्या इतकी नाहीच, त्यांच्या पादुकाचे सुद्धा मी बरोबरी करू शकत नाही खरं म्हणजे, बरं का. पण त्यांनी मला एवढा जीवापाड प्रेम करत महाराज, माझ्यावर बहिणीप्रमाणे मानतात. खूप खूप धन्यवाद देते मी त्यांना. आणि प्रथमतः त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद देते. कुठे आहेत? इथं आहेत का आई वडील? ही आई आहे आणि वडील कुठे आहेत? महाराज खूप सुंदर हो. आता इतकं तुम्ही सुद्धा खूप त्यांना म्हणजे रिस्पेक्ट देता बरं का. इतकं अन्नदान करणं म्हणजे काय भल्या माणसाचं. आजकाल लोक दान करत नाही. अहो दान केलं, जेवढं तुम्ही दान करण्यामध्ये पुण्य तुम्हाला लाभेल का नाही तेवढं कुठंच लाभत नाही. पण महाराज या हातानं भगवंताने हात दिली, या हातानं दान तरी करत जा. वाईट तर आपण कार्य करतोच हो, पण यांच्यासाठी तरी दान करत जा. मला फार सुंदर असा गोड स्वभाव आहे. जसं काय बघा, तुम्ही आजपर्यंत कधी गोड काही खाल्लं का? साखर खाल्ली का? साखर खाल्ली का तुम्ही? साखरासारखा बाबांचा स्वभाव आहे महाराज. द्यावेत तेवढे धन्यवाद. अशा या पवित्र, आणि आताच बाबांनी सांगितलं, पवित्र ते कुळ पावना तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. यांचे कर्म, हे जे कर्म करतात, हे तुमच्यासाठी जे त्यांनी जे प्रयत्न केले, हे फक्त कोण करते? भगवंतच करते. मग भगवंता समान असे असणारे आमचे बाबा आहेत. द्यावेत तेवढे बाबांना धन्यवाद. तुम्ही सुद्धा बहुसंख्येने उपस्थित राहिले, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद. आणि कॅमेरामॅनना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद बरं का. काही चुकीचं आला असेल तर टाकू नका, नाही तर चुकीचं टाकशील युट्यूबला वगैरे सोडायला काय, मला काय तुम्ही दिसत नाही बघा. पण त्यावेळेस तेवढे सर्वांना धन्यवाद. तुम्ही खूप मोठा अंत करून इथपर्यंत आलात. सर्वांना धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द मी संपवतो. त्यांची स्टेज डेअरिंग आज प्रथमतः मी पाहिली. एवढी स्टेज आहे असणं ही सोपी गोष्ट नाही. याला म्हणतात की व्यक्त सुद्धा गोड आहे. धन्यवाद धन्यवाद. शुभेच्छा देण्यासाठी थोडं लेट झालं, पण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहे सर्वांनी टाळी वाजवा. फोटो काढा बाबा. मॅडम इकडे बघा. खाली बस. समोर आज दिनांक आणि सगळ्यांना त्यांना चांगली सद्बुद्धी देव
अशी परमेश्वर चरणी इच्छा प्रकट करून मी माझे 2 शब्द थांबवतो आणि गजानन महाराजला असे शुभ कार्य करण्याची ईश्वर त्यांना चांगली आधी चांगली तसेच त्यांची मुलगी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले. तुमच्यातून ते एक भक्तप्रमाणे आहे आणि त्यांनी मनात काहीतरी इच्छा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. तर मी ईश्वरांना, बाबांना, पांडुरंगांना, महादेवाला सर्व पाहिजे समाजासाठी जे धडपड करत आहे यांच्या कार्याला, यांच्या प्रत्येक पावलाला यांना यश मिळो आणि बाबासाहेबांना यांना आशीर्वाद दो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. पुढे यावं. फोटो घ्या रे. समोर पहा, सगळेजण समोर पहा. ओके बाहेर सगळेजण. कविता आली असलं तरी यावं. वनिता बाई मॅडम मॅडम इकडे बघा, सर इकडे बघा. ओके सर. जेवायचं कोणी राहिलं असलं तांड्यामधील तांडेमयूर ओके राईट. ओके राईट. ओके राईट. माझे सुभेदार बापू, आचार्य बापू पुढे यावं, स्टेजवर यावं.